पलीकडे रेल्वे ट्रॅक आहे आणि अलीकडे हा आपला ट्रॅक आहे. चहा घ्यायचा असेल तर उतरा, दमला असेल तुम्ही प्रवास करून. अरे आपली जागा नाही जाणार, तुम्हाला जी जागा भेटली तिथं बसायचं. तुम्हाला कशाला गडबड करत आहे? नमस्कार मंडळी, मी विजय स्वागत करतोय एका नवीन प्रवासामध्ये. तर तुम्ही लास्ट ब्लॉग पाहिला असेल, आपण बुऱ्हाणपूर म्हणजे बुऱ्हाणपूर म्हणा किंवा बऱ्हाणपूर म्हणा 1 ते 1:30च्या दरम्यान आपण बऱ्हाणपूर मध्ये पोहोचलो होतो. तर कसं तरी ऍडजस्ट करून एक रूम घेतली, कारण की कंटिन्यू माझा प्रवास झाला होता आणि झोप पण नव्हती, त्याच्यामुळे थोडासा आराम पाहिजे होता. तर आराम केला आणि आता मी निघालोय आपल्या प्रवासाला. बहुतेक आपली गाडी लागलेली आहे, बघूया. तर आज आपण प्रवास करणार आहोत बऱ्हाणपूर ते सुरत. अरे गाडी तर चालू झाली. 7:10चा टायमिंग दिसतो रिझर्वेशन मध्ये. नाही, छत्रपती संभाजीनगर आहे. माझ्या मागे पाहू शकता ही जी गाडी आहे, ही आहे बऱ्हाणपूर ते छत्रपती संभाजीनगर. मुक्काम गाडी असते. तर ही गाडी चालली आता छत्रपती संभाजीनगरला. 6चा टायमिंग आहे गाडीचा, पण आपली जी गाडी आहे ती आहे 7:10. मी घाबरलो ना, म्हणलं गाडी चालली का काय, म्हणलं एवढ्या लवकर कसं काय टायमिंग होईल. तर या मग चहा घ्यायला. तर मंडळी फायनली आपली गाडी आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. अरे उतरू द्या, 2 जण उतरणार आहे, 20 मिनिट थांबणार आहे गाडी. फायनली आपल्याला सीट पण भेटलेलं आहे, जे आपल्याला आवडतं सगळ्यात जास्त. तर खाली उतरूया, जरा तुम्हाला माहिती वगैरे देतो गाडीची. मार्ग बघा आपल्या गाडीचा, रावेर, चोपडा, शिरपूर, नंदुरबार, नवापूर मार्गे गाडी सुरतला जाते. तर हा सर्व रूट आज आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मजा येणार आहे प्रवासामध्ये. गाडी ऍक्च्युली मुक्कामाला रावेर डेपोलाच असते. म्हणजे आता इथून गाडी सुरतला जाणार, सुरत वरनं तिकडून निघणार, बऱ्हाणपूरला येणार, बऱ्हाणपूरला प्रवासी वगैरे सोडून पुन्हा रावेर डेपोला मुक्कामाला जाणार आणि सकाळी रावेर डेपोवरून बऱ्हाणपूरला येणार आणि मग इथून गाडी परत सुरतला जाणार. तर असा गाडीचा काही मार्गक्रम असतो. आता गाडीचा टायमिंग आहे सुटण्याचा 7:10 आणि आपल्याला आपलं फेवरेट सीट भेटलेलं आहे. एकदम पुढे बसलेला आहोत आपण. वाहक दादाही असणार आहेत आणि चालक दादाही असणार आहेत. तर बरेचसे आहेत प्रवासी. गाडी रावेर मधून सकाळी 6 वाजता निघते आणि इथं आता ह्या टायमिंगला येते. पुन्हा इथून मग आपली गाडी 7:10ला निघते. आपल्या गाडीचा टायर पंक्चर आहे, त्यामुळे तात्पुरते हवा भरतात आहेत आणि रावेर डेपोला गेल्यावरती आपण टायर बदलून घेऊ किंवा टायर पंक्चर काढून घेऊ. तोपर्यंत तुम्हाला आपल्या प्रवासाचं अंतर आणि तिकीट दर सांगून ठेवतो. तर आपल्या प्रवासाचं अंतर आहे, पाहू शकता, साधारण 406 किलोमीटर. वेळ दाखवत आहे 10 तास. माझ्या मते बहुतेक 12 तास लागतील आपल्याला पोहोचण्यासाठी. आता हे RTO चेकपोस्ट आहे इथे बऱ्हाणपूरचं. आता हे आपल्या महाराष्ट्राचं चेकपोस्ट आहे. उतरा लोक फटाफट जरा. जागा मिळा पाहिजे. तर मंडळी आला आहोत आपण आता जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये आणि रावेर डेपोचीच गाडी आपली ही. तर आता गाडी आतमध्ये जाणार आपली टायर पंक्चर काढण्यासाठी. पण दादा म्हणले की बॅग घेऊनच खाली उतरा, कारण की पुन्हा गाडी वगैरे बदलून भेटली तर मग दुसऱ्या गाडीत जायला, कारण की पंक्चर असल्यामुळे सांगता येत नाही आता ही गाडी आपल्याला कंटिन्यू राहील का दुसरी गाडी भेटेल. तर काहीच अशा प्रकारे आहे रावेरचं बस स्थानक.
अरे बापरे, रावेर भुसावळ तुळजापूर गाडी. रावेर भुसावळ जळगाव अजिंठा सिल्लोड भोकरदन जालना अंबड गेवराई बीड धाराशिव आणि तुळजापूर. बऱ्हाणपूर पासून रावेर फक्त 23 किलोमीटर अंतरावरती आहे. जवळजवळ 400+ किलोमीटर आपला प्रवास होणार आहे. बऱ्हाणपूर ते सुरत पर्यंत तिकीट जर असणार आहे 510 रुपये विदाउट रिझर्वेशन. रिझर्वेशन करून जर हा प्रवास करणार असेल तर तुम्हाला 515 रुपये तिकीट लागेल. बाकी आपले प्रवासी सगळे थांबलेत खाली. एवढा बॅगा वेगा घेऊन वर चढले होते, आता सगळे खाली उतरवलेत. तर ही गाडी बघा, ही निघते आता रावेर भुसावळ तुळजापूर. पुण्याला चाललेली रावेर पुणे गाडी आहे. तर आपली पहिली ही गाडी होती बघा तुम्ही. आपण बऱ्हाणपूरवरून आलो होतो आणि आता दुसरी गाडी आपल्याला ही भेटते. चला चेंज. इथे 3378 आहे, तिथे 3397 गाडी होती. अरे आपली जागा नाही जाणार, तुम्हाला जी जागा भेटली तिथं बसायचं तुम्हाला. कशाला गडबड करताय. पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. मला वाटलं वेळ लागेल, पण डायरेक्ट गाडी चेंज करून दिली. त्याच्यामुळं पंक्चर जर काढत बसला असतो तर साधारण अर्धा 1 तास आपला गेला असता याच्यामध्ये. बाकी आपला प्रवास एकदम व्यवस्थित होणार आहे. आता ही नवीन गाडी भेटली आपल्याला. रावेरमध्येच आपली गाडी फुल झालेली आहे आणि बहुतेक सगळे आपलं चोपडा शिरपूर वगैरे या ठिकाणचेच जास्त प्रवासी आपले. सुरत म्हणजे शेवटपर्यंत जेमतेम प्रवासी असते. आला आता सावदा बस स्थानक रावेर आगार 8:48. आता आलोय आपण फैजपूरमध्ये. टाइम झाला बघा, जवळजवळ 9 वाजलेत. आता यावल तालुका येतो हा. संपूर्ण जळगावच केळीसाठी प्रसिद्ध आहे. यात तुम्ही रस्त्यामध्ये पाहिलं असेल, तुम्हाला सगळीकडे म्हणजे केळीची शेती दिसेल. हे बघा समोर लागली धुळे बऱ्हाणपूर गाडी. तर आला आहोत आपण तालुका यावल जिल्हा जळगाव. हे यावलचं बस स्थानक आहे. टाइम बघा 9:30 वाजलेत आणि ही गाडी तसं पाहायला गेलं तर एकदम ऑल टाइम फुलच आहे. बघा गर्दी बघा गाडीला. इकडे पण बघा यावलमधून सुद्धा तुम्हाला सुरतसाठी गाडी आहे. ही बघा आपली लागली यावल पुणे. पाहू शकता आपली गाडी सगळी फुल झालेली आहे. धानोरा. तर बऱ्यापैकी म्हणजे जसं आपण रावेर क्रॉस केले तसं रस्ते खराबच आहेत. तर हे आढावत बस स्थानक आहे आणि टाइम बघा 10:30 वाजलेत आपल्याला इथपर्यंत येण्यासाठी. तर पाहू शकता 91 किलोमीटर यायला किती वेळ लागला आपल्याला. आपण 7:15 म्हणजे 7:10 निघालो होतो आपण. बघा आता जवळजवळ 8, 9, 10 3 तास लागलेत आपल्याला फक्त 91 किलोमीटर यायला. पण रस्ता म्हणजे पाहिलं तर बेकार रस्ता आहे. म्हणजे असं पण नाही की काम वगैरे चालू आहे रस्त्याचं, काय खोदलाय वगैरे असं काहीच नाही. एकदम भंडार रस्ता आहे. म्हणजे शब्दच नाही आहेत. तुम्ही सांगा कमेंट करून कसं वाटतं तुम्हाला. आणि गाडी पण एकदम असे छोटे छोटे स्टॉप घेते. म्हणजे नाही का, ही गाडी लॉंग रूटची आहे. जवळजवळ 400 किलोमीटरचा प्रवास आहे. स्टॉप मोठे मोठे पाहिजेत. पण कसं आहे इकडं गाड्यांचा बहुतेक जास्त पर्याय नसेल, त्यामुळे कदाचित घ्यावं पण लागत असेल. पाहू शकता तुम्ही गाडीला गर्दी किती. हे बघा
आप लोगों को जानते हैं लय स्लो चालू आपण म्हणजे रस्ता जेवढा काय म्हणजे जबरदस्त रस्ता. तर मंडळी हे आला आहे चोपडा. टाइम बघा 11:15 झाले जवळजवळ आणि गाडी इथं 10-15 मिनिटं जेवायला थांबणार आहे. तर जरा बघूया काय भेटतंय खायला वगैरे, फ्रेश पण होऊया. आणि रस्त्याने पर वाट लावली सगळी राव, खूप वेळ खाल्ला रस्त्याने. हे असं आहे चोपडा बसताना पाहू शकता. छान प्रकारे बसायची वगैरे व्यवस्था केलेली तुम्हाला. प्लॅटफॉर्म क्रमांकाची संख्या आहे 12. तर मंडळी नाश्ता वगैरे झालाय आपला. मस्तपैकी पोहे घेतले, त्याच्यावरती मटकी रस्सा वगैरे, कारण की माझी बॅग गाडीमध्ये आणि गाडी एकदम पलीकडे लागलेली, तर त्यामुळे म्हणलं पटकन उरकावं. आणि जेवण वगैरे बघूया पुढे. छान नाश्ता झालाय त्यामुळे काय विषय नाहीये. आता काय संध्याकाळी डायरेक्ट जेवण भेटलं तरी चालतंय. आता काय मध्ये जेवायला जरी नाही थांबलं तरी काय फरक नाही पडत आपल्याला, बाकीच्यांना पडेल बहुतेक. चला जाऊया गाडीमध्ये बसूया. गाडी नंतर आता पुढे तिकडे प्लॅटफॉर्मला लागेल. बॅग आहे का बघूया आधी, नाहीतर कार्यक्रम व्हायचा मग. गाडी सगळी पॅक आहे आपली. बॅग आहे आपली. आईच्या यार टायर नाही राव, अवघड केले राव. स्टँडला गर्दी बघा तुम्ही, माणसं बघा बघता. चोपडा नगर परिषद 1870. तर इथून आता धुळे जिल्हा सुरू होतो. आता आपण धुळे जिल्ह्यातील शिरपूर मध्ये. टाइम झालाय जवळजवळ 1:15 पर्यंत येण्यासाठी आपल्याला वेळ लागलेला आहे 7 तास. म्हणजे हा 150 किलोमीटरचा पॅच पूर्ण करायला आपल्याला 7 तास लागले. त्याच्यामध्ये अर्धा पाऊण तास सोडून द्या, पण एवढा वेळ लागलाय. रस्ता एवढा खराब आहे ना, बऱ्हाणपूर पासून शिरपूर पर्यंत. कालवा चालू आहे नुसता, जबरदस्त कालवा चालू आहे. त्या चोपडापासून तर काही खरंच नाही, एवढी गर्दी ना गाडीला, जागेसाठी लय भांडणं चालली. तर बऱ्याच जणांना एक प्रश्न पडला असेल, आपण छत्रपती संभाजीनगर ते इंदोर पर्यंत प्रवास केला. गाडी जेव्हा रात्री 12 वाजता इथं शिरपूरला आली होती, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती मी जास्त काही व्हिडिओ केला, शूट केला नव्हता. तर त्याचं रिझन होतं, भांडण झालं होतं चालकांबरोबर. कारण की त्यांना मी सगळ्या गोष्टी समजावून सांगत होतो, पण त्यांनी ऐकून नाही घेतलं. डायरेक्ट म्हणजे इथपर्यंत अशी गोष्ट झाली की माझा मूडच पूर्ण निघून गेला ब्लॉग बनवण्याचा. त्याच्यामुळे मग मी काय पुढे शूट नाही केलं जास्त. आता अपेक्षा अशी आहे की इथून तरी गाडी फास्ट जाईल जरा, म्हणजे नाही तर आताच्यासारखं व्हायला नको. बहुतेक मला वाटतं रात्री 8-9 वाजता आपल्याला पोहोचायला सुरतला. पाहूया आता शेवटपर्यंत बघा, म्हणजे समजेल आपण किती वाजता पोहोचतोय सुरतला. आता रस्ता चांगला असेल ना, पण लय टाइमपास झाला माझ्या, ऐकतच नाही. आता हा जो सरळ रस्ता नाही, एकदम सरळ मुंबईला जातो. पण धुळ्यापासून जो 40गाव मार्गे छत्रपती संभाजीनगरला जातो, तो तिकडे सोलापूरवरून कर्नाटकला जातो. तो आहे राष्ट्रीय महामार्ग 52. आणि आपल्या गाडीचं टॉप स्पीड हे एवढं, याच्यावर गाडी जात नाही अजिबात.
आता आपण राष्ट्रीय महामार्ग 52 एक्झिट करतोय. इकडं राईटला वरून आपण शिंदखेड्याला जाणार. तर मंडळी आता आपण क्रॉस करतोय तापी नदी. हिलाच मध्य प्रदेशमध्ये ताप्ती नदी पण म्हणतात. ह्या नदींचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या नदीचा उगम म्हणजे नर्मदा आणि तापी नदीचा उगम मध्य प्रदेशमध्येच होतो. तर पहिलं जे आहे तापी नदीचा उगम बैतूलमध्ये होतो आणि नर्मदा नदीचा उगम अमरकंटकमध्ये होतो. पण जो आपला सातपुडा पर्वत आहे त्याच्यामुळं ह्या दोन्ही नद्यांचं थोडं वेगळं झालेलं आहे, तापी नदीचं आणि नर्मदा नदीचं. तर पाहू शकता ही आहे आपली तापी नदी. तापी नदीची मेन उपनदी आहे पूर्ण नदी. शिंदखेडा बसस्थानक. टाइम झालाय बघा 2 वाजले. आपली गाडी मॅक्झिमम 60-65 त्याच्यावर गाडी पळत नाहीये. काय झालं म्हणजे सकाळी ज्या गाडीचा टायर पंक्चर झाला होता ती गाडी छान होती, म्हणजे पाहिलं होतं मी गाडी जेव्हा ती बरणपूरमधून निघाली होती. त्या गाडीचा टायर बदलला असता तर बरं झालं असतं असं वाटायला लागले. आता म्हणलं नाही का तिथं अर्धा तास वगैरे वाचला असं म्हणलं होतं मी, पण आता वाटतं की तिथं टायर बदलला असतं तर बरं झालं असतं. ही गाडी 60-65च्या वर जातच नाही. आता अजून जवळजवळ 200-250 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. तर कधी पोहोचणार आपण सांगू शकत नाही आता. बस ओके. फायनली आपली गाडी 80 पर्यंत गेलेली आहे. मिरच्या बघा मित्रांनो किती आहेत. स्टेशन आणि एस स्टँड एकदम जवळजवळच आहेत. आता हे बघा दोंडाईचा बस स्टँड आहे. आता आपण दोंडाईच्या मध्ये आहोत आणि टाइम झालाय बघा 2:40 झालेत. आला आहोत मंडळी आता आपण नंदुरबारमध्ये आणि टाइम बघा 3:38 म्हणजे 3:30 वाजलेत जवळजवळ. आणि गाडी थोडीशी लेट आहे आपली, 1 तासभर तरी लेट होती. स्पीडचा प्रॉब्लेम होता कवर गावला येतो. बऱ्याच दिवसानंतर आले नंदुरबारमध्ये. सिंदखेड राजामध्ये काम केलं गाडीचं इंजनचं, म्हणजे थोडंसंच केलं फक्त, पण तिथून गाडी मग मस्तपैकी 80 ने गाडी चालली. त्यामुळे मला वाटतं टाइम कव्हर करेल गाडी आपली. मिरचीचं उत्पादन या ठिकाणी जास्त आहे. जरा उतरूया खाली, पाय मोकळे करूया. तर हे पाहू शकता आपली बरणपूर सुरत, इकडे लागली अक्कलकुवा नाशिक आणि पलीकडे आहे नंदुरबार शिरपूर. तर अशा काहीशा गाड्या लागलेल्या आहेत. आता आपल्याला पुढे नवापूर लागेल आणि त्याच्यानंतर गुजरात बॉर्डर. दोंडाईच्यापर्यंत गाडी पळत नव्हती, चिता काय वाटत नव्हती, पण दोंडाईपासून जबरदस्त पळायला लागली ही गाडी. चला जाऊया, बसूया गाडीमध्ये. तर नंदुरबार जिल्ह्याला 2 राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. एक म्हणजे पहिली गुजरात आणि दुसरी म्हणजे आपली मध्य प्रदेश.
आणि एकदम असा उत्तरेकडचा जिल्हा आहे हा, आदिवासी जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो. बाकी गर्दी भरपूर आहे बरं का, प्रत्येक स्टँडला गर्दी आहे. धुळे विभाग येतो हा. अगोदर आलेलोच आपण ते नाशिक सिरीज केली होती, अपघात वगैरे झाला होता, बराच काय मॅटर झाला होता त्याच्यामध्ये. पाहिले असेल तुम्ही, नसेल पाहिजे तर मी तो वरती लिंक मध्ये देईल तुम्हाला, नक्की बघा. निघतो आता आपण नंदुरबार मधून. टाइम बघा 4:15 झाले. पलीकडे रेल्वे ट्रॅक आहे आणि अलीकडे हा आपला ट्रॅक आहे. गेट बंद असल्यामुळे आणि रेल्वेच्या पुलाचं काम चालू आहे, त्याच्यामुळे बाकी पूल वॉलचा मारून यावं लागतो, म्हणून शॉर्टकट मारतो आपण. द्या ही बघा लागली सुरत शहादा. तर आलोय आपण आता नवापूर मध्ये आणि वेळ झालाय बघा 5:15 झालेत. आता आपण एकदम महाराष्ट्राच्या शेवटच्या तालुक्यात आहोत, म्हणजे नंदुरबार जिल्हा नवापूर तालुका येतो. अहमदनगर सुरत गाडी आली समोर. आता इथून आपल्याला पुढे गुजरात बॉर्डर लागेल, तर थोडं फ्रेश वगैरे होऊया. हे बघा नगरवरून आली गाडी, नगर सुरत हिरकणी बस दिली नगरला. तर 500 मीटरच्या शॉर्टकटने 8 किलोमीटरचा फेरा वाचवला. नवापूरमधून निघतो आपण 17:22. महाराष्ट्राचा चेकपोस्ट आहे आपल्या, पाहू शकता इकडे. या ठिकाणी वजन काटा पण असतो, वजन वगैरे चेक करण्यासाठी. हे आहे गुजरात राज्याचं चेकपोस्ट, हो पाहू शकता तुम्ही.
एंट्री केलेली आहे गुजरातमध्ये. वेलकम टू गुजरात. रेल्वे गेट आहे तिथे. तर मंडळी एक 10-15 मिनिटं गाडी थांबली आपली चहा पाण्यासाठी. टाइम बघा झालाय 6 वाजलेत आता आणि थोडंच राहिले अंतर, जास्त नाही, फक्त साधारण एक 100 किलोमीटरच्या आसपास राहिले. दमला असाल तर चहा घ्या, जरा फ्रेश व्हा, वॉशरूमला जाऊन या. तर हा समोरचा जो आहे तो आहे राष्ट्रीय महामार्ग 53. काल सुद्धा आपण मलकापूर पासून मुक्ताईनगर पर्यंत या मार्गावरती प्रवास केला होता बऱ्हाणपूरला जाताना. तर बघा ओडिशावरून सरळ गुजरातला, हा सुरतला जातो पुढे. जर उसना देतो ठेवू. तर हा आहे आपला 10 रुपयाचा चहा. बघितलं किती फरक पडतोय बघा. त्या बारकेसच्या ग्लासमध्ये चहा देतात. अभी होता मेरा चाय खतम. आता माझा चहा संपला असता. चहा मस्त आहे बरं का. पण ही गाडी बघा सुरतवरून आली, शिरपूरला चाललेली. त्याच्या पलीकडे आपली बऱ्हाणपूर सुरत गाड्या लागलेल्याच आहेत. मावशीने मस्त चपाती आणि ठेसा आणलेला आहे घरनं. बरं नाही यायचं काय बाहेरचं खाण्यापेक्षा, नाही का. घरच्या जेवणाची आठवण होते असं प्रवासात. नाही खाव आहो खाव. तर मावशीने आपल्याला चपाती, नाही बरोबर आहे, आपण असं विचार नाही करत. आपल्याला ठेसा आणि चपाती दिली. हे बघा लोणचं आणि ठेसा. तर मंडळी घरच्या जेवणाची एकदम आठवण येत होती. असं म्हणला विचार केला फक्त दाखव आहे ना की घरचं जेवण म्हणजे शेवटी घरचं जेवण असतं. पण वाटलं नव्हतं मला की ते मला जेवायला बोलवतील. पण एकदम मन तृप्त झालं बघा. म्हणजे माणसं आहेत, अशी माणसं आहेत अजून. 6:15 झालेत. आता काय एवढं दिसणार पण नाही, अंधार पडलाय सगळा. अगोदरच्या ब्लॉग मध्ये मी कव्हर केलेले. तुम्हाला हा रूट पाहायचा असेल, नवापूर पर्यंत प्रवास केला नाही, सुरत ते नवापूर GSRTC मध्ये. मी तर वरती आय बटन मध्ये लिंक देईल, तो नक्की चेकआउट करा, म्हणजे तुम्हाला हा रस्ता व्यवस्थित पाहता येईल. आपले चालक दादा गेलेत ना, त्याला भूक लागली. म्हणले होते थांबणार नाही म्हणून, थांबले. भूक लागली त्यांना. जाऊ द्या, एवढे कंटिन्यू गाडी चालू होते सकाळपासून ते. तर ही आलेली आहे सुरत अमळनेर. ही नगरवरून आली गाडी. ही हिरकणी अहमदनगर सुरत. हे बघा ही समोरची अहमदनगर सुरत गाडी. हिला सकाळी सुरतमधनं 7 वाजताचा टायमिंग आहे. चला कंडक्टर दादा, भेटू परत. नाही फोटो ते काढला तुम्ही. आई ना आले ना. चला फायनली मित्रांनो पोहोचलो आहोत आपण सुरतमध्ये. ही गाडी छत्रपती संभाजीनगरवरून आली सुरतसाठी. तर स्टँडला जाऊया आधी. ही गाडी पुढे उधना स्टँडला जाणार कामाला, आणि मग सकाळी तिथून 7 वाजण्याच्या दरम्यान, 6 किंवा 7 वाजण्याच्या दरम्यान उधना बस स्टँड मधून निघणार. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा प्रवास? मस्त मजा आली का नाही? हा उघडले वगैरे नाही ना, तुम्ही एन्जॉय केला ना? तर कॉमेंट करून सांगा कसा वाटला. आणि भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. बाय बाय. आणि जरा झोप लागली मला, बघतो काय होतंय. नाही तर मग कंटिन्यू उद्या आपण दुसरा ब्लॉग वगैरे करता येईल आपल्याला, माहित नाही आता काय होतंय. बाय बाय. सायनिंग ऑफ. जय महाराष्ट्र. अरे टाइम सांगायचं राहिलं तुम्हाला, 8:45 रात्रीचे 8:45 झालेत. आणि सुरतला आपण म्हणजे धाराशिव सुरत गाडीने आलो होतो, तो पण टायमिंग सांगायचं राहिलं होतं. तेव्हा आपण पोहोचलो होतो साधारण 5:30च्या दरम्यान, 5:30 पावणे 6च्या दरम्यान. तर हा ब्लॉग आपण इथं संपूया. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. बाय बाय. सायनिंग ऑफ. जय महाराष्ट्र. ही स्वच्छता बघा तुम्ही बस स्थानकामध्ये कशी आहे, किती मेंटेन केलेलं आहे. हे बघा किती छान प्रकारे स्वच्छता ठेवलेली आहे गाडीमध्ये, आपलं स्टँडमध्ये. बघा थोडंफार असतंच बॉटल्स वगैरे.